महायुतीच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक मुंबईमध्ये पार पडलेली आहे। या बैठकीला सुनील तटकरे, शंभूराज देसाई, उदय सामंत, हसन मुश्रीफ, रवींद्र चव्हाण आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात या बैठकीचं आयोजन केलेलं होतं। संबंधित निवडणुकांना महायुती म्हणूनच सामोरं जायचं आणि आपापसात कटुता निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे। आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुती म्हणूनच राज्यभरामध्ये एकत्रितपणाने सामोरं जावं अशी आमची धोरणात्मक चर्चा झाली। 17 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची प्रक्रिया त्या ठिकाणी आहे। 18 तारखेला पुन्हा एकदा महायुतीची एक पत्रकार परिषदसुद्धा त्या ठिकाणी होईल। आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव शिंदे आपापल्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना, संपर्क मंत्र्यांना, प्रभारींना तशाच पैकी सूचना देतील की शक्यतो त्या ठिकाणी महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरं जावं। अधिक जर काही शक्य झालं नाहीच तर कटुता होणार नाही, मनभेद होणार नाही या संदर्भातली सुद्धा काळजी त्या ठिकाणी घ्यावी। पण अधिक भर आमचा महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाण्यावरती आजच्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होता आहे। मला मान्य आहे, पण शेवटी मी प्रदेशाध्यक्ष आहे, त्यामुळे या कुठल्याही विषयावरती मी काही बोलणार नाही। याची नोंद ज्या पक्षाच्या नेत्यांनी घ्यायची आहे तेही घेतील, समन्वय समितीचे प्रमुख नेतेसुद्धा त्या ठिकाणी घेतील। पुढची एक महत्त्वाची बातमी बघूया। पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरण गंभीर असून उद्या मोठा गौप्यस्फोट करणार अशी माहिती अंजली दमानी यांनी दिलेली आहे। प्रचंड मोठा घोटाळा समोर आणणार असून आज महसूल मंत्र्यांसोबत बैठक पार पडली असल्याची माहिती सुद्धा अंजली दमानी यांनी दिली आहे। तर अजित पवार यांनी पालकमंत्री पदावरून आणि उपमुख्यमंत्री पदावरून राजीनामा देणं अपेक्षित आहे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी अंजली दमानी यांनी मागणी केली आहे। हे पूर्ण प्रकरण किती गंभीर आहे याच्यावर मी एक पत्रकार परिषद उद्या सकाळी 10 वाजता घेणार आहे आणि ह्याच्यात हे पूर्ण प्रकरण नुसतंच रद्द करण्यापुरतं नसून त्याच्यात झालेला प्रचंड मोठा फ्रॉड जो आहे तो महाराष्ट्रापुढे आणणार आहे। दुसरं, आत्ता मी जी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जी बैठक झाली त्याच्यात मी अशी मागणी केली की मला डिपोज करायचं आहे। ती जी समिती बनवली आहे खरगेंच्या अध्यक्षतेखाली त्याच्यापुढे मला प्रचंड माहिती द्यायची आहे। ते माझ्या उद्याच्या प्रेस कॉन्फरन्स नंतर आपोआपच होईल। हे पालकमंत्रीपद त्यांचं रद्द झालंच पाहिजे। त्यांचं उपमुख्यमंत्री पदाचा सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागेल। जसा त्यांनी जेव्हा सिंचन घोटाळा तो सुद्धा आम्हीच एक्सपोज केला होता तेव्हा अजित पवारांनी संध्याकाळी 5 वाजता राजीनामा दिला होता। का तर निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी त्यांनी तो जो राजीनामा दिला होता तसाच राजीनामा त्यांच्याकडनं उद्या मला अपेक्षित आहे। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षांनी अलर्ट मोडवरती कामाला सुरुवात केलेली आहे। भाजपनं सुद्धा आपली पक्ष यंत्रणा जी आहे ती ॲक्टिव्ह केली आहे आणि आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हानिहाय परिस्थितीचा आढावा घेतलाय। मिनी विधानसभेत भाजपाला सर्वात मोठा पक्ष बनवण्यासाठी प्रयत्न करा, महायुती जिंकली पाहिजे असं उद्दिष्ट ठेवून काम करा अशा सूचना त्यांनी भाजपा नेत्यांना दिल्या।